नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्डचे जे काही बंदोबस्त आहे त्या बंदोबस्तामध्ये इथं वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा जे काही होमगार्ड्स आहेत या जिल्ह्याअंतर्गत त्या सर्व होमगार्ड्सना या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि नेमकी बातमी काय आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर विषय बघा, हा जी तारीख आहे ही तारीख आहे 20/3/2023चा हे पत्र असणार आहे। 20/3/2023चं हे पत्र असणार आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे बघा। तर विषय या ठिकाणी आहे तर SSC आणि HSC 10वी आणि 12वी परीक्षेसाठी पुरवण्यात आलेल्या होमगार्ड्स यांना मुदतवाढ देण्याबाबत या ठिकाणी ज्यांची ड्यूटी 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी लागली होती त्यांच्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे जास्तीत जास्त दिवस त्यांचे ड्यूटीचे या ठिकाणी भरणार आहेत, अशा प्रकारची माहिती या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर उपरोक्त विषयी पोलीस आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांना या कार्यालयाच्या संदर्भाधीन ईमेल संदेशाद्वारे SSC आणि HSC परीक्षेसाठी पुरवण्यात आलेले 1000 पुरुष व 300 महिला होमगार्ड्स यांना 2/4/2025 पर्यंत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सर्व विषय आहे आणि यामध्ये फायद्याचा विषय असा असणार आहे की तुमचा जो बंदोबस्त लागला होता 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी त्यामध्ये वाढ करून तो 2/4/2025 पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेला आहे। आणि यानंतरसुद्धा हा एक्सटेंड होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे, कारण की त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये सर्व प्रकारचे जे काही सण आहेत, जे काही धार्मिक उत्सव आहेत ते या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो। त्यामध्ये महावीर जयंती असेल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, त्यानंतर ईद असेल, अशा प्रकारचे जे काही सण आहेत, धार्मिक उत्सव आहेत, हे सर्व सण या ठिकाणी या महिन्यामध्ये साजऱ्या करण्यात येतात। त्या कारणामुळे या 2/4/2025 नंतरसुद्धा हा बंदोबस्त एक्सटेंड होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे जे काही होमगार्ड्स आहेत या संदर्भामध्ये, तर या सर्व होमगार्ड्सना या ठिकाणी जे काही बंदोबस्त आहे, जे काही ड्यूटी आहे त्यामध्ये वाढ या ठिकाणी करण्यात येत आहे, ही गोष्ट समजून घ्या। आणि